दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा गावच्या हद्दीत सरपंच मॉल गाळा नंबर 1 येथील दशरथ मोरे यांच्या अन्वित बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स दुकानात अज्ञात चोरट्यांनी वस्तूंची तोडफोड आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना दिनांक 7 मार्च रोजी घडली आहे। दौंड तालुक्यात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले आहे। 2 दिवसांपूर्वी यवत या ठिकाणी दरोडा टाकून मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून यातच देऊळगाव गाडा या ठिकाणी अन्वित बिल्डिंग मटेरियल सप्लायर दुकानात आज चोरट्यांनी वस्तूंची तोडफोड करत रोख रक्कम घेऊन पलायन केले आहे। यामध्ये 50,000ची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे। मोरे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। मी दशरथ बाळासू मोरे, राहणार देऊळगाव गाडा। माझी काल रात्री 11:30 वाजता अन्वित बिल्डिंग मटेरियल रोड लाईन या ऑफिसची चोरी झाली। मला ड्रायव्हरचा फोन आला की आपल्या ऑफिसमधून कोणतरी चोर घुसला आहे, जो टेबल ड्रॉवर आपल्या वस्तू सगळ्या उचलून बाहेर फेकून त्यातलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे। पण मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं कुणीच नाही दिसलं। मला सगळ्या वस्तू अशा बाहेर पडलेल्या सापडल्या। मी 112ला पोलिसांना फोन केला। मला पोलिसांचा रिटर्न कॉल आला। मला साहेब भेटायला आले। साहेबांनी सांगितलं की उद्या येऊन तू रिसर तक्रार कर। साहेबांनी मला सांगितलं की सध्या चोरीचं प्रमाण जास्त वाढले, त्यामुळं जास्त उशिरापर्यंत थांबत नका जाऊ रोडला आणि काळजी घ्या। साहेबांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। मुद्देमाल काय गेला? मुद्देमाल एक 40-45 हजार रुपये कॅश होती, ती गेली आणि हिशोबाच्या ज्या डायऱ्या वगैरे होत्या ना जुन्या, त्या डायऱ्या नेल्या। काही स्टॅम्प पेपर होते, एक चेकबुक होतं। NTP न्यूज मराठी, दौंड, पुणे।